हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी एका खिरीची रेसिपी दाखवली आहे। साबुदाण्याची खीर तर आपण नेहमीच करतो, पण थोड्याशा वेगळ्या चवीसाठी मी इथे साबुदाणा आणि मूग डाळीची नारळाचं दूध आणि गूळ घालून केलेल्या खिरीची रेसिपी दाखवली। आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून 5-6 तास पाण्यात भिजत ठेवायचे। साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालायचे। पाणी जास्त झालं तर साबुदाणा थोडासा चिकट होऊ शकतो। मुगाची अर्धी वाटी डाळ घेतली आहे, ती स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतली आहे। आता 2 वाट्या पाण्यामध्ये आपल्याला ती अर्धा तास भिजत ठेवायची आहे। या खिरीसाठी मी नारळाचं दूध वापरलं होतं। नारळाची अर्धी वाटी किसून घेतली होती। ते ओलं खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचं आहे। पाणी घालून आपल्याला खोबरं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटलेल्या खोबऱ्यातून आपल्याला अशा प्रकारे गाळणीच्या सहाय्याने दूध काढून घ्यायचं आहे। खिरीसाठी आपल्याला घट्ट नारळाचं दूधच वापरायचं आहे, जास्त पाणीसुद्धा खोबऱ्यामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर मग खीर पातळ होऊ शकते। आता जी आपण अर्धा तास मुगाची डाळ भिजवून घेतली होती ती 3-4 शिट्यांमध्ये कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे। आता आपण खीर करायला घेणार आहोत। साबुदाणेसुद्धा व्यवस्थित भिजले गेले आहेत आणि मुगाची डाळसुद्धा 3-4 शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजली गेली आहे। एका पातेल्यात अर्धी वाटी जे आपण साबुदाणे भिजवून घेतले होते ते घ्यायचे आहेत आणि 1 वाटी पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। साबुदाणे आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत, ते मध्ये मध्ये ढवळत राहायचे आहेत, नाहीतर मग खाली पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते। साबुदाणा ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। या खिरीमध्ये आपण नारळाचं दूध आणि गूळ वापरण्याऐवजी साधं दूध आणि साखरसुद्धा वापरू शकतो, पण मी इथे सांगेन की या खिरीमध्ये शक्यतो नारळाचं दूध आणि गूळच वापरा, कारण नारळाच्या दुधामुळे खिरीला एक छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि साखरेऐवजी गूळ वापरल्यामुळे ती अजून पौष्टिकसुद्धा बनते। कुकर थंड झाल्यावर आपण बघू शकतो मुगाची डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे। ती आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे, अगदी तिची पेस्ट बारीक करून नाही घ्यायची आहे, कारण तिचं दाणेदार थोडंसं टेक्स्चर खिरीमध्ये खूप छान लागतं। आता ही शिजवून थोडीशी घोटून घेतलेली डाळ शिजलेल्या साबुदाण्यामध्ये घालायची आहे। आता दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अर्धी वाटी साबुदाणे होते आणि अर्धी वाटी मुगाची डाळ होती, त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ घातला आहे। गूळ घालण्याआधी मूग आणि साबुदाणे व्यवस्थित शिजलं जाणं खूप आवश्यक आहे। गुळाचे खडे घालण्याऐवजी मी बारीक केलेलाच गूळ घातला आहे, जेणेकरून तो खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आता 4-5 मिनिटं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी खिरीमध्ये शेवटी मनुके घातले होते, पण आपल्याला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर आपण ड्रायफ्रूट्स जसं की बदाम, पिस्ता, काजूचे काप तुपात तळून आपण याच्यामध्ये घालू शकतो। अर्धा पाऊण चमचा वेलची पूडसुद्धा घातली आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपण नारळाचं दूध घालणार आहोत। नारळाचं दूध आधी घालायचं नाही आहे, नाहीतर मग ते फाटण्याची शक्यता असते। आता इथे 1.25 वाट्या मी नारळाचं दूध ॲड केलं आहे। गूळ आणि नारळाचं दूध घातल्यानंतर आपल्याला खीर थोडीशी पातळ वाटेल, पण ती थंड झाल्यावर दाटसर होते। आता नारळाचं दूध घातल्यावर फक्त आपल्याला मिनिटभर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। खिरीचा रंग मला थोडासा फिका वाटत होता, त्याच्यामुळे मी अगदी चिमूटभर हळद याच्यामध्ये नंतर ॲड केली होती, पण त्याच्यामुळे खिरीच्या चवीत कोणताही फरक पडला नव्हता। आपल्याला जर हळद वापरायची नसेल तर आपण 2-3 चमचे दुधात 10-12 केशराच्या काड्या घालून ते दूध याच्यामध्ये ॲड करू शकतो। एका वेगळ्या चवीची आपली साबुदाणा मूग डाळीची खीर तयार झाली आहे। या खिरीची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये चमचाभर भिजवलेले चिया सीड्स किंवा मग भाजून घेतलेल्या भोपळ्याच्या बियासुद्धा वरून घालू शकतो। हेल्दी आणि चविष्ट अशी साबुदाणा मूग डाळीची खीर तयार झाली आहे। ही गरम किंवा थंड आपण दोन्ही प्रकारे सर्व करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।